मनात प्रत्येकाच्या जाणीव असली पाहिजे की हे आपलं घर आहे, आपण सांभाळलं पाहिजे. आपण त्याचं जसं आहे त्याची वाढ करणं शक्य नाही, पण आहे ते मोडून टाकणं हे योग्य नाही. हे राजकारणी मंडळींना हे घर आवडू शकतं, कारण लपवण्यासारखे काय काय खूप जागे आहेत. लामण दिवा असायचा. ओके. त्या लामण दिव्यामध्ये हा रॉकेलचा चिमणी. बरोबर. वा. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. गेल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण वेरळमधील श्री भवानी शंकर पाध्ये काका यांच्या चौसोपी वाड्याचं मनमुराद दर्शन घेतलं होतं. या भागामध्ये आपण उरलेला घराचा भाग आणि त्याचप्रमाणे या घरातील ऐतिहासिक गोष्टी ज्या वर्षानुवर्ष काका काकूंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अगदी जपून ठेवलेल्या आहेत त्या या भागात आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे काकांच्या कुटुंबियांची ओळख देखील आपण या भागात करून घेणार आहोत. हा भाग अंतिम भाग असणार आहे, त्यामुळे अगोदरचे 2 भाग आपण पाहिले नसाल तर ते जरूर पहा आणि हा 3रा आणि अंतिम भाग देखील पहा. पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यावर आपला अभिप्राय कळवायला आम्हाला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच आम्हाला असे नवनवीन व्हिडिओज बनवायची प्रेरणा मिळते. खूप खूप धन्यवाद. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्वीचे जे आमचे लोक होते ते अनुष्ठान वगैरे करायचे असल्यामुळे आणि हे पूर्वीचे जे आमच्यातले कोण पुरुष आहेत त्यांच्या ह्या पादुका आहेत. बर. लक्ष झालं. वा. एखाद्या ऐतिहासिक अभ्यास करणाऱ्या व्यक्तीने इथे येऊन अभ्यास करावा इतकं इथे साहित्य जुनं उपलब्ध आहे तुमच्याकडे. ह्या खिडच्या सुद्धा त्याचं डिझाईन वगैरे जर असं आहे, बाहेर लाईट असल्यामुळे दिसतं. बरोबर आहे, पण बाहेरच्या माणसाला काय चाललंय समजत लक्षात येत नाही. बरोबर. आणि हे कोनाडे सुद्धा मोठे आहेत. हो, पूर्वीचे 15 किलोचे डब्या आतमध्ये राहतो उभा. अच्छा. वा. वाईन आहे. ह्या वाईनामध्ये पूर्वी तांदूळ काढले जायचे, वरीचे तांदूळ सडले जायचे. अच्छा. हां. 2-3 होती प्रातिनिधिक. ओके. इथे वाईन आहे. काका सांगतायत आपल्याला आजकालच्या पिढीला वाईन म्हटल्यावर फक्त एकच वाईन माहिती, तर ती वाईन नाही. हा वाईन आहे. अच्छा. हा थोडक्यात दगड आहे. हो. आतमध्ये कोरलेला. अच्छा. ह्याच्यामध्ये पूर्वी हातसडीचे तांदूळ म्हणतात ते हे हातसडीचे तांदूळ. ह्याच्यात जे कुठलेले तांदूळ असतात ह्याच्यात केले जायचे. हातसडीचे तांदूळ वगैरे जे म्हणतात त्याला तो वाईनामध्ये कुठला सडला जातो, तर हे हा वाईन. बरोबर. आलं लक्षात. मुसळा आता आम्ही प्रातिनिधिक म्हणून ठेवलेला आहे तो. अच्छा. आणि हे जमिनीत प्रत्येकाकडे होते. बरोबर. 3 भागामध्ये. अच्छा. आम्ही आता तो एक ठेवलेला आहे प्रातिनिधिक. बरोबर. ही एक खोली होती. ती खोलीची आम्ही आता कन्वर्ट केलेलं आहे बाथरूम मध्ये. पूर्वीपासूनचीच खोली होती. बरोबर. नाणघर. आता आम्ही काय केलं, या माझघरामध्ये थोडासा बदलला. इथे ही जी भिंत आहे ही मातीची होती. अच्छा. ती एवढी रुंद होती, जवळजवळ 1-1.5 फूट होती. बापरे. हा दरवाजा संपूर्ण त्याच्यावरती झाकला जायचा. हो, लक्षात आलं. बरोबर. एवढी त्याच्यात मध्ये एक माठ, मोठा माठ पुरले, म्हणजे इथे पुरलेला ह्या होता आतमध्ये. ओके. लक्षात. त्याच्यात त्या काय त्यांचं साधन सामुग्री काय ठेवलं जायचं. बरोबर. हा इथे लाईट नव्हते पूर्वी, त्यावेळेला हा इथे लामण दिवा असायचा. ओके. त्या लामण दिव्यामध्ये हा रॉकेलचा चिमणी. बरोबर. वा. ह्या मूळ जे मी म्हटलं पुरुष होते 17 कोणाडे संध्या इथे बसायचे, ओटीवर बसायचे. त्यांचं हे मूळ स्वयंपाकघर. अच्छा. मग आम्ही आहे तसंच ठेवलेलं आहे, फक्त आता आधुनिकता असल्यामुळे बरोबर आम्ही जर आता ओटा बिटा हे सगळं केलेलं आहे. ओके. कारण हे आग्नेयेकडचं आहे, हे तसंच आहे. मोरी बिरी जशी होती तशीच आहे. फक्त आम्ही आता ती सुशोभीकरण केलेलं आहे. बरोबर.
वा. इथे सुद्धा कट्ट्यावरती भांडी उपडी घातलेली असायची सगळी, तपेली बिपेली वगैरे जी आहे बरोबर. अशी इकडे उपडी ह्या कोनाड्यांचा उपयोग केला जायचा, भांडी वगैरे. हां, आता आम्ही काय, त्यामुळे मग मी काय केलं, ते ठेवल्यानंतर ते उपडी व्हायचं म्हणून मी त्या ते फरची जे शिल्लक तुकडे होते ते असे लावून हो त्याला लेवल केलेले आहे. बरोबर. तसंच इकडे त्या वस्तू संग्रह ठेवण्यासाठी ते कोनाडे. पूर्वी काय कपाटं नव्हती, हो त्यामुळे काय धान्य म्हणा किंवा काय हे साधन सामुग्री ठेवण्यासाठी बरोबर. असा कोनाड्यांचा उपयोग केला जायचा. अच्छा. आता हे कपाट आहे इथे छोटं, पण हे कपाट वरून दिसताना छोटं वाटतंय, पण आतमध्ये इथे खोल बरंच आहे. अच्छा. जवळजवळ 4-5 इंच खोल आहे इथे. ही बाटली सुद्धा पूर्वीची लॉकिंग सिस्टीम भारी आहे त्याची. अच्छा. लक्षात झालं की नाही? बर. बरोबर. ही कसली रॉकेलची वगैरे? नाही नाही, ही मध वगैरे काही काही पूर्वी ठेवायचे ते. अच्छा. वेगळी आहे, अशी मिळणार नाही. बरोबर. त्याला लॉक केलेली. बरोबर. हां, जुना दिवा पण आहे इथे. अच्छा. हा, आता काय वापरात अजिबात बंदच जवळ. वा, काचेच आहे. काचेच आहे, पण त्या इथे वात वगैरे लावलेली जायची बहुतेक, किंवा मेणबत्तीचाही असावा. बरोबर. हो बरोबर. लोणची बरीच आहेत ठेवलेली. हो. काकू नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुमचा परिचय. माझं नाव गौरी भवानी शंकर पांठे. बरं, तुमचं वय किती? माझं वय 69. बरं. आणि पूर्वाश्रमीच्या? कुंदबाला गोविंद जडिये, वालावल. अच्छा, गाव कुठलं? वालावल. वालावल, कुडाळ, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. बर. म्हणजे कोकणातच आलात? होय. माहेर सासर दोन्ही कोकणचं? होय. अच्छा. किती साली लग्न झालं तुमचं? लग्न माझं 81 साली झालं. अच्छा. आणि लग्नानंतर वेरळ या गावात तुम्ही किती वर्ष राहिलात? वेरळगाव मी आत्ता 14 सालात राहायला आले. अच्छा. तोपर्यंत मी कुडाळच राहत होते. कुडाळ शहरात राहत होतात की गावात? शहरात. शहरात. आणि मी वालावल हायस्कूलला शिक्षिका म्हणून काम करत होते. बरं. अच्छा. तिथे 14 सालापर्यंत मी नोकरी केली. बर. आणि नंतर इकडे राहायला आले. अच्छा. अर्थात गणपती, दिवाळी, सुट्टीच्या कालावधीत तिकडे राहायला येत होते. पूर्ण आयुष्य शहरात गेल्यानंतर आता रिटायरमेंट नंतरचा काळ अशा या गावात येऊन, एकदम जिथे शहर नाही, तर अशा ठिकाणी तुमची मानसिकता काय होती? म्हणजे तयार तुम्ही झालात या गोष्टीला? माझं माहेर वालावल हे खेडेगावच आहे. अच्छा. त्यामुळे तिथे राहण्याची सवय असल्यामुळे मला काय तसं विशेष फरक असा जाणवलेला नाही. आता हे एवढं विशाल घर मेंटेन ठेवायला तुम्ही किती माणसं ठेवता, किंवा तुम्ही स्वतः जर का ते ठेवत असाल तर कशा काय काय अडचणी समोर येतात? ठेवते म्हणजे दर याचा भांडी कपडे भांड्यांसाठी मी बाई ठेवलेली आहे. कधीतरी तिच्याचकडनं कचरा वगैरे काढून घेते. आणि गणपतीच्या आधी संपूर्ण घर 4 ते 5 माणसं बोलावून सगळं घर साफ करून घेते. अच्छा. अडचणी येतात बऱ्याच, काही वेळा येत नाहीत माणसं, काय वाट बघावी लागते वगैरे, हे सगळं आहेच. नाही, मनानं ठरवलेलंच हे आपलं घर आहे, घर सांभाळलंच पाहिजे. तुम्हाला पण आवड होती? आवड आहेच. दर सुट्टीला वगैरे येऊन इथे आम्ही राहत होतो. तशी काय फरक असा जाणवलाच नाही म्हटलं की. आणि तिथून वालावला सर्व्हिसला जात होते मी. वालावल हायस्कूललाच काम करत होते. त्यामुळे खेडेगावाशी जास्त संबंध आलेलेच आहेत आमचे. बरोबर. काकांच्या बोलण्यात अनेकदा आलं, इतके वर्ष या वास्तुपुरुषाने ज्या प्रकारे तारून नेलेलं आहे या वास्तूला, याचाच अर्थ नक्की पुढेही या वास्तूचे नक्की चांगले दिवसच असतील. आणि मला खात्री आहे की ही वास्तू सदैव पुढेही चालू राहील. आपण अशी आशा बाळगूया आणि प्रार्थना करूया
म्हणजे माझ्या माहेरी जसं वातावरण आहे, लोक येतात, काम करून जातात किंवा काय करतात, तसंच इथे वातावरण वाटलं. तिथे जशी कोकमाची झाडं आहेत, कुठे काय आहे, तिथे जसं आम्हाला काम करावं लागलं तसंच इथे करावं. त्यामुळे विशेष मला वेगळेपणा असं काही इथे जाणवलेला नाही. तुमचा वेळ कसा जातो आता दिवसभर? दिवसभरात सकाळचा वेळ घराची साफसफाई, देवांची फुलं काढणं, हे करणं वगैरे. म्हणजे पारोशाचे केर काढायला किती वेळ लागतो साधारण? साधारण 1 तास तरी लागतोच, 1 तास 1.5 तास लागतो. अच्छा, 1 तास 1.5 तास त्याच्यातच जातो. तुम्ही स्वतः काढता? आम्ही काढते. अच्छा, संपूर्ण बाहेरचा वगैरे नाही काढत, बरोबर. पण निदान लादी जिथे आहे तो सगळा. बर. आणि त्यानंतर मग काय दुपारचं जेवण, स्वयंपाक वगैरे, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे करणं. टीव्ही कुठे आहे तुमच्याकडे? मला लक्षात नाही आला. टीव्ही नाहीये? मला तेच आता गोष्टी लक्षात आली. एवढं घर फिरलं तिथे कुठे टीव्ही दिसला नाही. टीव्ही आणल्या होता, बिघडला म्हणून दुसऱ्या टाकला. तो काय तुम्ही मोबाईल वगैरे वापरत असेल? मोबाईल ओके. मग काय पूर्ण वेळ मोबाईलवर तसा जात असेल? म्हणजे रेंज, म्हणजे एंटरटेनमेंटचं साधन फक्त मोबाईल. अच्छा, बर. अजून काय तुमच्या भावना असतील तर तुम्ही व्यक्त होऊ शकता. आपण काय रोज रोज भेटणार नाही आहोत. आज एक संधी आहे तुम्हाला व्यक्त व्हायची. या माध्यमातून तुम्ही तुमच्याच घराशी निगडीत असं नाही, परंतु खेडोपाड्यात अशी अवस्था आहे की आपली जी घरं आहेत कोकणातली पारंपरिक जुनी, त्यांची अशी अवस्था आहे. आज निदान तुमच्याकडे, तुम्ही इथे स्वतः राहताय, इतकं सगळं तुम्ही मेंटेन ठेवलेलं आहात. मुलीसुद्धा तुमच्या येतात, येऊन जाऊन सगळे आहेत. परंतु अशी काही घरं आहेत, अगदी तुमच्या शेजारचंच घर आपण जसं बघितलं तशी अवस्था काही घरांची आत्ताच झालेली आहे आणि भविष्यात होताना दिसते आहे. तर ह्या गंभीर प्रश्नाबाबत तुम्हाला काय वाटतं आणि काय केल्यावर ही गोष्ट आपण टाळू शकतो? आपलं घर आहे ही जाणीव प्रत्येकाच्या मनात जर असेल तरच हे शक्य आहे. ते जुनं जे काय आहे ते राखून ठेवणं ही शक्य आहे, नाहीतर नाही. मनात प्रत्येकाच्या जाणीव असली पाहिजे की हे आपलं घर आहे, आपण सांभाळलं पाहिजे. आपण त्याचं जसं आहे त्याची वाढ करणं शक्य नाही, पण आहे ते मोडून टाकणं हे योग्य नाही. बरोबर, खरंय. म्हणजे हे नेहमी सांगतात रुपया आहे, रुपयाचे 1.25 रुपये आपण करू शकत नाही, पण रुपया तरी राहावा, रुपया तर राहावा असं यांचं वाक्य आहे. आणि तेच माझं आहे. खरंय, खरंय. तुम्ही मगाशी पण घर दाखवताना पण काकांच्या बरोबरीने अगदी हौशीने सोबत होतात. तसाच प्रवास तुमच्या जीवनात सुद्धा राहिलेला असणार हे मला जाणवतंय तुमच्या बोलण्यातून, की काकांच्या बरोबरीने तुम्ही काकांना वेळोवेळी साथ देऊन एकमेकांच्या साथीने तुम्ही आत्तापर्यंतचा प्रवास केलेला आहात. तसाच पुढेही कराल. तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य, आनंदी मिळू दे, निरोगी मिळू दे, यासाठी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. काकू धन्यवाद. त्यानंतर हे इथे जो एक कोनाडा आहे, हा जे कपाट आहे हे सोहळ्यातलं वगैरे काय जे ठेवलं जायचं. अच्छा. पूर्वीच्या काळी. बर. ते दिसताना समोर छोटं दिसतंय, हो, पण आतमध्ये ते इथपर्यंत, ह्या खांबापर्यंत खोल आहे. होय काय? आणि चिरेबंदी आहे. बर. म्हणजे आतमध्ये पाल सुद्धा जाऊ शकत नाही असं. मग ते सामान ठेवणं म्हणजे काढायचं कसं? नाही, ते वरती म्हणजे खाली जमिनीवर उभं राहून काढता येत असेल. अच्छा, हा. ओटा झाल्यामुळे आता थोडं अडचण तिथपर्यंत भिंतीलगत लागून असतो तर हात पूर्ण जाऊ शकतो आपला. पण ते इथपर्यंत लांब आहे. तुम्ही कॅमेरा आतमध्ये बघू शकता. हो. बापरे. सॉलिड विषय. तर इकडे पण आहे थोडस. अच्छा. हे डिझाईन कोणाचं असावं काय वाटतं? काय पूर्वजांचं सॉलिड आहे म्हणजे हे असं मी कुठे बघितलेलं नाही. लक्षात आलं की नाही? त्यानंतर हे सोहळ्या बिवळ्याचं, आम्ही आता असं म्हणतो की सोहळ्या बिवळ्याचं म्हणा किंवा काय. आणि एकंदर सगळं प्रोटेक्शन बघता इकडे खजाना खूप असेल वाटतं. असावा किती हे तुम्हाला माहिती आहे? नाही आम्हाला सगळं आता मोकळं मिळालंय. त्यानंतर इथे एक खजाना आहे. बर. इथेही एक खजाना आहे. हा वरून दिसतो कोनाडा, पण तू इथे त्याला खड्डा आहे. अच्छा.
हा. अरे वा, आणि हा सुद्धा खोल आहे, म्हणजे माझ्या कंबरभर जवळपास म्हटलं तरी बापरे. चालेल. ओ कमाल. अजूनही चौकोनी आहे तो. अच्छा, माझा फोन पडला तर मिळणार पण नाही. नाही नाही, मिळेल तसं मिळेल. बापरे. आता वरती ते सगळ्यात कोणाडे आम्ही सारखे गेल्यानंतर ही सुद्धा फरशी केली आणि हे वरती त्याला लावून ठेवलं. पण आम्ही जुनं काही राजकारणी मंडळींना हे घर आवडू शकतं, होय. कारण लपवण्यासारखे काय काय खूप जागा आहेत, कोणाला काही लपवायचं असेल तर. तर मित्रांनो, मगाचपासून इथे जो गडबड गोंधळ सुरू होता तो पूर्ण एका फ्रेम मध्ये आता आणायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वीरित्या सगळेजण इथे एकत्र आलेले आहेत. मगाचपासून गडबड गोंधळ सगळ्या मुलांचा सुरू होता आणि खूप छान योग, जसं मी सुरुवातीला म्हटलं की सर्व काकांच्या मुली आणि त्यांचे कुटुंबीय इथे आलेले आहेत. तर मी विनंती करतो की तुम्ही एकदा तुमचा पूर्ण परिवार जो आहे त्यांचा परिचय करून द्या. नमस्कार, मी सीमा, पाध्यांची द्वितीय कन्या. बर. ही माझी मोठी बहीण. नमस्कार, मित्रा कशाळीकर. अच्छा. ही लहान बहीण कीर्ती गुर्जर. बर. हे माझे मिस्टर शशांक मराठे. नमस्कार. हा माझा लेक चिन्मय मराठे. बर. हा अर्णव कशाळीकर. ईशा गुर्जर. बर. इरा, ही पण आमची एक भाची आहे. बर. आणि बिलवा गुर्जर. बर. आणि ही पण आमची एक कुमार काळ झाली. ही माझी मुलगी अथश्री, बऱ्याच जणांनी अगोदरच्या व्हिडिओज मध्ये पण बघितलेली आहे आणि आज माझ्या बरोबर इथे आलेली आहे. तर मला तुम्हाला मगाशी मी काकांशी फिरता फिरता म्हटलं की ह्या घरात मला खात्री आहे की लपाछपीचे खूप खेळ झाले असतील. तर तुमच्या काय आठवणी आहेत लहानपणीच्या? इथे कधी तुम्ही वावरलायत, किती वावरलायत आणि लपाछपी खेळले का कधी? आम्ही भरपूर खेळ खेळलोय. म्हणजे आम्ही रँडमली बोलतो, म्हणजे मी माझ्या बहिणी पण त्यामध्ये सामील होती. बरोबर. आणि फक्त म्हणजे आम्हीच खेळतो, म्हणजे अजूनही आम्ही खेळतो. ही सगळी मुलं एकत्र जमली की म्हणजे आधी आमच्याकडे वेगळ्या गावामध्ये मोजकी घरं आहेत. बरोबर. तरी सुद्धा सगळी काही उत्सवानिमित्ताने म्हणा किंवा सणानिमित्ताने म्हणा जेव्हा एकत्र यायची तेव्हा बऱ्याच वेळा आमच्या घरी इथे चौसोपीत येणं सगळ्यांचं व्हायचं. आणि इथे आमच्याकडे अतुल दादा म्हणजे पराडकर, आर्यन पराडकर यांचे म्हणजे यांचे वंशज इथे राहायचे आणि त्यांचाही मुलगा नातू वगैरे इथे असायचे. तर तेही सगळे, मग त्यांचे नातेवाईक, ही सगळी आम्ही एकत्र इथे बराच वेळ पत्त्यांचा आमचा खेळ चालायचा. माझ्या आजीला स्पेशली, म्हणजे माझी आजी मोनी आजी होती, पण त्या आजीला प्रचंड पत्ते आवडायचे आणि तिची भावंड आली की म्हणजे सगळ्या पिढ्यांचं दर्शन एकाच म्हणजे ह्या चौसुपी वाड्यात आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहोत. आणि ते म्हणजे घर काळजी घेतं आपलं म्हणतात ना, तसं थोडंसं ते आहे. म्हणजे कदाचित बाबांनी सांगितलं असेल, नाही मला माहिती नाही, पण म्हणजे मला आठवतो एक किस्सा की आम्ही काही कारणानिमित्ताने येऊ शकणार नव्हतो आई बाबांच्या सर्व्हिसमुळे. आणि काहीतरी गुढीपाडव्याचं हे होतं आणि गुढी आता उभारणार कशी, म्हणजे बाबांना अशी काळजी लागलेली की अरे आता घर बंद असं पहिलंच वर्ष होणार होतं. पण इथे आजूबाजूला आई बाबा किंवा या सगळ्यांनी माणसं एवढी जोडून ठेवलेली आहे की गुढी उभारली गेली. म्हणजे भले घरात कोणी माणूस तेव्हा नव्हता किंवा असं हे नव्हतं झालं, पण घर आपली काळजी घेतं. त्याप्रमाणे प्रत्येक म्हणजे त्या सणामध्ये म्हणा किंवा त्या ह्याच्यामध्ये तो घर आपली काळजी घेऊन ती माणसांची उपलब्धता करून देतो. त्याप्रमाणे त्या गोष्टी घडत जातात. त्याचाच विषय होता आपला खेळण्याचा. भरपूर आम्ही खेळलेलो आहोत. स्पेशली पत्ते हा आमचा अतिशय आवडीचा खेळ. पत्त्यांमध्ये काय मेंढीकोट की लॅडीज? मेंढीकोट. आणि ते सुद्धा 2-2 पत्ते कॅट वगैरे एकत्र घेऊन असं हे. अच्छा, त्या आजी पण तुमच्या मेंढीकोटच खेळायच्या? हो, तिला मेंढीकोटच भरपूर आवडायचं. आणि आजी आजोबा सगळ्या, म्हणजे आजीची भावंडही असायची. अच्छा. हो, आर्यन पराडकर पण इथे आलेले आहेत. म्हणजे त्या आठवणी माझ्यापेक्षा माझे आई वडील जास्त सांगतील. पण इथे बाकी ही सगळी लहान मुलं, आम्ही जेव्हा देवळामध्ये जातो देऊळ सुद्धा मी पाहिलं तर मोठं आहे आणि त्यामुळे तिथे खांब म्हणजे आता इथे पण चौसुपी वाड्यात म्हटल्यानंतर खांब आहे, ते खांबोळी म्हणजे लपाछपी, हे तर अगदी काय म्हणतात त्याला आवडीचे खेळ होते तेव्हाचे.
आठवणी अशा खूप आहेत, कारण इथे आजी आजोबा आमच्या बरोबर असायचे. म्हणजे आम्ही तेव्हा लहान होतो आणि म्हणजे तात्या आजोबा म्हणा, पोपट आजी, म्हणजे आम्ही तिला पोपट आजी असं नाव ठेवलेलं कारण ती आम्हाला गोष्टी सांगायची खूप वेगवेगळ्या. आणि पोपट होता आणि तिच्याकडे पोपटही होता, त्यामुळे आम्ही तिला पोपट आजी असं म्हणायचो. आणि ती भरपूर गोष्टींचा खजिना तिच्याकडे असायचा. म्हणजे आम्ही आल्यानंतर घरी म्हणजे बाबांचे काका काकू जे मंगला आजी आणि कृष्णा काका, तेही म्हणजे इतकं त्यांचं अतीव प्रेम होतं आम्हा नातींवर, सगळ्या की नातवंडांवर, की म्हणजे इथे काही आंबे काढले आणि आम्हाला आता येता येणार नाही काही, कारण इथे पाण्याची तेव्हा समस्या होती. म्हणजे बऱ्यापैकी इथे पाण्याची टंचाई असायची. म्हणजे आम्हाला आठवतंय की आम्ही असं काही दिवसांसाठी आलो तरी समजा हात धुवायचे झाले, काय झालं तर पाणी 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 असं आजी आम्हाला मागून सांगायची, की जेणेकरून की म्हणजे सांभाळून वापरा. ते ओरडली आम्हाला कधीच काही नाही. म्हणजे इव्हन आईला सुद्धा, म्हणजे आता आपण आपला एक समोर एक इडियट बॉक्स म्हणजे टीव्ही असतो आणि टीव्ही मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे काही सासू सुनांचे दाखवतात, खरं तर वास्तवात असेलही, म्हणजे जो समाजाचा आरसा आहे तोच कधी कधी दाखवला जातो. पण सुदैवाने आमच्या या कुटुंबामध्ये आम्हाला हे चित्र खूप वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळालं. कारण आजी आल्यानंतर, म्हणजे आई बाबा इथे आल्यानंतर, कारण नोकरीनिमित्त आई बाबा बाहेर गावी होते, कुडाळमध्ये सिंधुदुर्गामध्ये होते, पण इथे आल्यानंतर म्हणजे सुट्टीच्या कालावधीमध्ये आल्यानंतर आजीचं 16 ओळही होतं आणि त्याच्यात आम्ही लहान मुली, त्यामुळे मग आईलाही ते असं सांगायचं की हा गौरी तू काय ते तुझ्या मुलींचं पहा, तिकडे एक मार्गे हे करते. अर्थात हे खूप म्हणजे समजून घेऊन जे काही, आणि शेवटी ते अनुकरण असतं ना, आणि आम्हाला ते शिकायला मिळालं. तसं पिढ्या जपणूक केली गेली, ते सगळं अनुभवलं आम्ही, आणि ते खूप छान आमच्यासाठी एक अनुभव होता. धन्यवाद. आज मी इथे आलो, मला ऍक्च्युली कल्पना नव्हती इतकी माणसं आलेली असतील, परंतु एक चांगला योग जुळून आला आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार सुद्धा. आणि तुम्हाला माझ्यामुळे काही डिस्टर्बन्स झाला असेल तर सॉरी सुद्धा. थँक्यू सो मच. पूर्वीच्या लोकांची इकडची ही बाळंतिणीची खोली बहुतेक. अच्छा. मी आता ती पाळली, इथे मोरी वगैरे होती. बर. वाव. म्हणजे ह्या भागातलं इथे 2 खोल्या होत्या छोट्या छोट्या. बरोबर बरोबर. अच्छा, आपण मगाशी इथपर्यंत आलो. हो, तिथपर्यंत. बरोबर. येस. तसा हा ह्या भागातला. वा. आणि हे इकडचं कोणाचं? ते असं माई पंडितांचं. अच्छा. मूळ असं म्हटलं जातं की ते आमचे 8 आणे हिस्सेदार आहेत. बर. पाद्यांचंच घर होतं ते. पाद्यांचं? हा, पाद्यांचंच कंपाऊंड आहे ते, मूळ कंपाऊंड. बर. त्यांना 3 मुली होत्या. बर. आता घर बंद आहे. आता घर बंद आहे. त्यांची लग्न 3 का 4 मुली होत्या. ते लग्न झाल्या, वडील वयोवृद्ध होते. अच्छा. त्यामुळे एक मुलगी पंडितांकडे दिलेली, खानवाला. अच्छा. ती वडिलांच्या सेवेसाठी इथे राहिली. बर. आणि नंतर त्यांचे मिस्टर गेल्यामुळे ते इथेच राहिल्या वडिलां हे सगळं बघण्यासाठी. त्यामुळे मग त्यांच्या नावाने, वडिलांच्या पश्चात त्यांच्या नावाने लागले, म्हणून त्या पंडित. नाही तर मूळ त्या पाद्यांचंच 8 हिस्सेदार होते ते आमच्या घरापैकी. ओके. असं म्हटलं जातं. बर. जवळजवळ आपलं पूर्ण घर बघून झालेलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारचं हे घर, खूप विशाल असं हे घर आहे आणि आपण अनेक नवनवीन गोष्टी या व्हिडिओमध्ये बघितल्या. काका, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि पूर्ण तुमचं घर दाखवलं. आजपर्यंत कधी कोणाला बघायला मिळालं नसतील आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बघितल्या. अशा अनेक गोष्टी दाखवल्यात. मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि भावी पिढी या व्हिडिओमधून प्रेरित होऊन अशा वास्तू कोकणातील त्यांच्या मूळ जपण्यासाठी नक्कीच काहीतरी पाऊल उचलेल, याची मला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा. अशा वास्तू आता खूप दुर्मिळ होत चालल्या आहेत आणि अशी माणसं जी अगत्याने आपल्याला हे सर्व दाखवतायत, पूर्ण त्यांचं घर त्यांनी आज दाखवलं आपल्याला, तर अशी माणसं देखील दुर्मिळ होत चालली. त्यांचं हे पूर्ण कुटुंब आज आपण त्यांना भेटलो. खूप खूप आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजल्या. तर कृपया हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपला अभिप्राय
कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. खूप खूप धन्यवाद.